स्पर्श करू देत नाही तुम्ही सत्यनारायणामध्ये. लग्न सुद्धा एक यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये जरी तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवत असाल तर तुमच्या लेकरांचा संसार सुखाचा जाणार नाही दादा. कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे असं? कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का? कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे. कोण? माझ्या लेकराच्या लग्नामध्ये एन्जॉय झाला पाहिजे, लोक सगळी नाचली पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात. सुखाचा जाईल तुमच्या पोराचा संसार. दादा गड्डा खोदला ना दुसऱ्याच्यासाठी, तो कदाचित वाचतो पण त्याच गड्ड्यामध्ये आपण पडतो, एवढं लक्षात ठेवा. नाचल्याच्या नंतरच लग्न चांगलं होतं असं आहे का? किंवा दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं आहे का? का दारू मागवायची? कुठंतरी हे थांबलं पाहिजे. अरे आपण हिंदू लोक काय वेडपणा लावून ठेवलाय कळत नाही. पोरीचं लग्न करतोय, माझ्या पोरगीचा संसार सुखात गेला पाहिजे, सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायची. लग्नाचं टायमिंग काढतो आपण 11:35 12:35 आणि लग्न लावतो 3-3 4-4 वाजेला. सुखाचा संसार होणार आहे का? प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं, सीतामय्या फुलार घेऊन उभी होती. प्रभू रामचंद्र सीतामय्यापेक्षा 4 बोटीला उंच होते. सीतामय्याचा फुलार टाकण्यासाठी हात पुरत नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, मी जर मान खाली केली तर समाजाला चुकीचा संदेश जाईल. जगाचा मालक प्रभू रामचंद्र बायकोच्या पुढे वाकला म्हणून तटस्थ मान खाली करत नाही. सीतामय्याचा हात पुरत नाही. बघणारे होते लखनजी. लखनजीच्या लक्षात आलं माझ्या वहिनीचा हात पुरत नाही, माझा भाऊ बायकोच्या पुढे वाकणार नाही. लखनजीनं हुशारी केली, प्रभू रामचंद्रांचे पाय धरले. लखनजीनं जसे पाय धरले तसे प्रभू रामचंद्र आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. भाऊला बघून नाही पण भाऊचा अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकले. जसे प्रभू रामचंद्र लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी हात खाली करतात तोपर्यंत लखनजीनं सीतामय्याला सांगितलं, वहिनी साहेब फटक्यात फुलार टाका. सीतामय्यानं फुलार टाकला. लग्न किती लेट लागलं हो काका? फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं. 14 सेकंद उशीर झाला तरी जगत जननी सीतामय्या प्रभू रामचंद्रांची म्हणजे ब्रह्मांडाच्या धनीची पत्नी. 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी सुद्धा आदिशक्तीला 14 वर्षाचा वनवास. आपण 11:35चं 12:35चं लग्न जर 2:30 आणि 3 वाजेला लावू तर आपल्याला किती वर्षात वनवास भेटणार आहे? काही गोष्टी आपण बारकाईने घेतल्या पाहिजे. कीर्तनातून भगवंत कडनं नंतरचा विषय. अगोदर आपण माणूस बनून जन्माला आलोय. आपल्या हिंदू धर्माचे नियम काय त्याचं तरी पालन झालं पाहिजे. तरुण पोरं एवढे दारू पितात लग्नांमध्ये. काही ठिकाणी लाज वाटते, काही ठिकाणी लाज वाटते. काही पोरं लग्न केल्याच्या नंतर बायको सोबत सासरला जातात. सासरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर चुलत सालीचं लग्न असतं. या जवाई राहत असतं ते ना. आणि दारू पिशनी या नागिन डान्स करतं. ती पोरले लाज वाटस काही येडांसंग लगीन कराय गे वो माय. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जाती. सगळ्यांना सांगेल दारू आणायची नाही. हो, दारूनच सगळा सत्यानाश केलाय. पोरं एवढे जोरात नाचत होते. हाव भाऊ म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या. ती पोर म्हणे खरंय. म्हणे देखते घरी. म्हणे हा ना माय. म्हणे पाय तर घरी. पोर म्हणे हाव काय आवराव नाही. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत? हाव म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे. कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कुत्तच म्हणे नेता तेलच ना माईक. पोर हुशार होते. पोर म्हणे धनी म्हणे काय तुम्ही जर 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. म्हणे हा मग मन बापने 6 लाख रुपया दिलेत मी कितली गोमालचो म्हणे. म्हणून देणाऱ्याने देत जावं. वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. हा हुंडा देणाऱ्याने देत जावं. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला माझी रिक्वेस्ट आहे, पोरगी जन्माला आली ना तुम्ही किती गरीब असाल तरी दिवसाला गल्ला बनवायचा.
आणि रोजचे 10 रुपये टाकायचे. काही काय म्हणतात महाराज आमची परिस्थिती नाही हो, रोज ना 10 रुपये कथा लावतो आम्ही. असा दोपटामा दिसू का नाही 50 विमल खायचाच का रे हो, बानट सुरूत ना. आणि पोरणी करता 10 रुपयाने निघत. हा 50 रुपयाने विमल नुसतं खाईन तू किती देस, मग पोटणी पोरणी करता 10 रुपयाने देऊ शकस का तू रोज ना. कोणालाच कमी नाही हो, गरिबी नाहीच आहे, पण गरिबी आपण वाढवून ठेवलेली आहे. का वाढली माहितीये का? पहिले लोके इतकी नदारी होती. माऊली बाबा मनापेक्षा तुम्हाला अनुभव मोठा. एक ड्रेस शेत 2 भाऊ राहत का 3 राहत, गाव जाऊन टाइमले प्रत्येक तो ड्रेस घालीस आहेत. बरोबर आहे ना. इथली गरिबी होती तरी लोक आनंद मा जगेत. हा ते आपला 50 ड्रेस राहतात तरी बी असं वाटत पिवळा कलरचा ड्रेस नाहीये माझ्याकडे. म्हणजे आपल्या अपेक्षा वाढल्या म्हणून आपल्याला गरिबी वाटते. नाही ते 3-4 भाऊ मिसने एक ड्रेस राहे गाव जावाना तो बी लोक जगेत. पण आता जास्त फॅसिलिटी वाई घेत ना, जास्त अपेक्षा वाढी घेत. आणि या हळदीच्या बँडाचा जर विषय आला ना, दारू आलास ना अवघडे. मना एक मित्र आहे डीजेवाला, मी वृंदावन तैन येलो तू पावसाळाना सीजन तिकडे रास मी ऊन तो म्हणे महाराज 2 महिना पण तिकी निरांतात म्हणे या ना चाले. आता तो डीजेवाला आहे त्यांकडे चाले बसनो तिथला मग एक नवर देऊ ना डीजे ठरवाले. म्हणे सोनू भाऊ म्हणे काय आपले डीजे लागणार शे म्हणे. म्हणे भाऊ पैसा कितला दिशी त्यानापेक्षा पहिले हाई ठरायले कितला वाजा लागून डीजे वाजणार शे म्हणे मला. म्हणतं कार सोनू भाऊ तू पहिले पैसा ठराव ना, ते काय वाजाना काय विशेष आहे का? म्हणतं नाही म्हणे महाराज काय काय गावेस ना पोरे इथला वायबार राहताना कितला विरात लोक वाजायला लावतस म्हणे. नवरदेव म्हणे सोनू भाऊ टेन्शन नको लिया म्हणे, मना मित्र इथला खानदान येत ना म्हणे, त्यासले जरी एकदम चढी घे ना जनरेटरना आवाजवर बी कुत्ताच म्हणे तुम्ही डीजे बंद का करले तर म्हणे. कितला वायबार धंदाचे आहो. मूळ मुद्दा असा, मुलगी जरी एवढं विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगी का नको. आणि मुलगी किती विशेष रत्न आहे ऐका. कदाचित माझं अगोदरचं बोलणं काही लोकांच्या डोक्यावर न गेलं असेल, पण आता मी मूळ मुद्द्यावर येतोय आणि तुम्हा सगळ्यांना समजेल. ज्यांना मुलगी आहे, ज्यांना बहीण आहे, जे स्त्री जातीवर विशेष प्रेम करतात त्यांना कळेल माझं बोलणं. मुलगी किती विशेष आहे. एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत, पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं दिसत नाही असा प्रसंग नवरी पोरगीची माय आणि नवरी पोरगीचे वडील या 3 लोकांचे असते. काही सुचत नाही. हळदी लागलेली आणि मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडावी आणि नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडायली. नाना भाऊ मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडत्या ती जा घरातून घेऊन या. नवरीचा बाप जातोय, पण माणसाला घरात वस्तू कुठे माहिती नसते, माहिती असते ते बायांना. तो माणूस त्याच्या पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. बाई रडत होती ते बघून या माणसानं सांगितलं ए बेडी काका काय झालं? काय नाही हो धनी. ए तू रडते कशासाठी रडते ग? नाही हो धनी मी रडत नाही. हे वेडी मी तुझा पती आहे, मी तुला चांगला ओळखतो, काहून रडते ग? नाही हो धनी. हे वेडी तुला मंडपात कुणी काही बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? नाही हो धनी. ए वेडी अगं सांग ना काहून रडते? नाही हो धनी. ए वेडी सांग ना. धनी खरं सांगू का, पोरगीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते धनी. दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. त्या बापाच्याही डोळ्यात अश्रू होते. तो बाप सांगायला लागला वेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडली तरी तुला कोणी नाव ठेवणार नाही. पण मी जर का रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवाणी रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज सांगेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटक करतोय का. मला नाही रडता येणार. दादा दोघांचा संवाद चालू आहे. दोघं नवरा बायको ढसाढसा रडत होते.
हळदीची रात्र दोघं नवरा बायकोंनी रडून काढली. सकाळी आंघोळ वगैरे करून नवरीचा बाप ओट्यावर मंडप टाकलेला आहे अंगणामध्ये. स्वयंपाक चालू आहे जोरात. कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय आणि नवरीच्या बापाला विचारतोय, का हो दादा, तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतं, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो नवरीचा बाप, माझ्या पोरगीचं लग्न आहे. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःच काळीज कापतोय, पर त्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी बघितलं सुद्धा नाही. दादा, कधी नवरीची माय, नवरीचा बाप, नवरीची बहीण, नवरीचा भाऊ होऊन बघा, मग कळतं. कारण माझा कीर्तनातलं ब्रीद वाक्य, ज्याचं जळतं ना ते त्यालाच कळतं, इतरांना नाही करायचं. लग्न संबंध आटोपले आहेत आणि शेवटचा प्रसंग आहे तो म्हणजे बिदाईचा. आता पोरगीला सासरी जायचा. महिला मातांना सांगतो, ए दीदी, ए पोरी, बोलू नका ना बेटा. शेवटचा प्रसंग आहे, पोरगीला आता सासरी जायचंय. मी महिला मातांना सांगतो, ताई, कदाचित तुम्ही लग्नामध्ये नवरदेवाकडनं जर गेल्यात ना, कलोरी म्हणून जातात ना, काय म्हणतात तुमच्याकडे, कलोरीच म्हणतात ना. तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, तर हा वजन दाखवू नका की मी नवरदेवाकडनं गेली. माय, तू सुद्धा कोणाची तरी मुलगी, हे भान कायम ठेवायचं. ती पोरगी मायबाप सोडून निघत्या. काही बाया एवढं वजन दाखवतात, ए पोरी, अगं चल, आपल्याला निघावं लागतं. आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना. काही बाया सांगतात, काय मायला भेटते, 20-22 वर्षाची होईसपर्यंत मायकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं, आत्ता विचारायला वेळ भेटते का, चल लवकर. ताई, आज नवरदेवाकडनं गेली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याही पोटी भगवंतानं मुलगी दिलेली आहे. कदाचित तू सुद्धा कोणाची तरी मुलगी होती, म्हणून या गोष्टीची भान राखली पाहिजे महिला मातांनी. तुम्ही माझ्या हात म्हणून मला हक्कानं सांगावं लागते. नवरी पोरगीची बॅग भरलेली आहे, 4 व्हीलर गाडी. पहिले बैलगाड्या होत्या, गाडी बाहेर आहे मंडपाच्या. पोरगी सांगते, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते. ओट्यावर माया. नवरी पोरगी जाते, आईच्या गड्याला मिठी मारत्या आणि आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे. ज्या पोरगीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरगीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही. पोरगी मायला समजावते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण माझे वडील जर का रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील ग. कारण माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं, घरातलंही टेन्शन असतं. माझा बाप जर तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील ग आई. ती माय सांगते, बेटा तू म्हणते ना तसंच, पण ऐक ना बाळा, जाते ना दिल्या घरी सुतीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण आहे, लहानी दिदी. लहान्या बहिणीच्याकडे जाते, लहान्या बहिणीच्या गड्याला मिठी मारते, लहान्या बहिणीला सांगते, दिदी अगं सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, तर हातात लागा, हातात घशात लागा, घशातच राहील गे दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं दादा. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतं का ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल दीदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. मी अभंग निवडतो. या अभंगामागचा जो संदेश आहे तो सगळ्या मायबापांनी, सगळ्या बहिणींनी, सगळ्या भावांनी लक्षपूर्वक ऐका. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. नाहीतर आज रविकिरण महाराज
हा अभंग घेतल्याच्या नंतर प्रत्येक चिंतनात माझ्या डोळ्यात अश्रू असतो. हा कोण्या भावाच्या डोळ्यात, कोण्या बहिणीच्या डोळ्यात, कोण्या मायेच्या डोळ्यात, कोण्या बापाच्या डोळ्यात आला नाही पाहिजे. म्हणून लक्षपूर्वक ऐका. पुरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा आणि मगच लग्न ठरवा. कारण माझ्या स्वतःच्या बहिणीचं लग्न संबंध माझ्या बापानं जुळवला. श्रीमंत लोक होते, लग्नही झालं. मी नाही म्हणत होतो, पण बापाच्या पुढे जाता येत नाही. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. 1-2 मोड फिरली माझी बहीण. 3ऱ्या मोडला आली. माझ्या दाजींनी तिच्याकडे सांगितलं की तुझ्या बापाकडनं 10 लाख रुपये घेऊन ये. 10 लाख रुपयाची मागणी केली. 10 लाख रुपयाची मागणी केली. बोलू नका मायबाप. 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी बहीण आली, माझ्या वहिनीकडे सांगून गेली. म्हणले वहिनी, माझे घरचे लोक 10 लाख रुपये मागतात. माझ्या वहिनीनं सांगितलं तुम्ही तुमच्या पप्पांना सांगा, पप्पा देतील. जाऊ दे ग, 10 लाखाचा विषय एवढं सोपं नाही ना. मग म्हणले राहू दे तसंच. माझी ताई चालली गेली. माझ्या वहिनीनं मला माझ्या दादाला बसवलं. सांगितलं म्हणले आपल्या घरामध्ये ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. आता रक्षाबंधनचा पिरियड बघितला. मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं जा तुम्ही ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर मी तिला विचारलं, म्हणलं का गं बाई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी मागतायत. म्हणलं तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी मागतायत, मग तू मला काय नाही सांगितलं. म्हणले दादा काय रे सांगायचं, पप्पांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे घरातलं वात राहील, कारण का ना असं करू. 10 लाख रुपयाची मागणी मागतायत. म्हणले जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ निघेल, राहू दे दादा. म्हटलं ताई, त्यांच्या मनातून स्वार्थ निघतं की नाही ते जाऊ दे, पण तू आता जाऊ नको. कारण ते जर काही एवढ्या सुरुवातीला वर्ष पण होऊ देत नाही, तोपर्यंत जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतायत, ते लोक लय स्वार्थी आहेत. म्हणलं तू जाऊ नको. मी माझ्या ताईला थांबवलं. म्हणलं त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघत नाही तोपर्यंत जाऊ नको. माझी ताई थांबली. पण दादा, कर्म घेती झोले ते कोणाचे ना चाले. मागे तिच्या मालकाचा फोन आला. तिला सांगितलं की रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या ताईचा मला फोन आला. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. मला म्हणते दादा मला जावं लागेल रे, तुझ्या दाजीचा फोन आलता, माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे. तिला मी म्हणलं जाऊ नको गो बाई. ती म्हणते दादा जर मी नाही गेली आणि माझ्या सासूचं व्हायला नको ते जर घडलं तर लोक मला तोंड काढू देणार नाही, मला जावं लागेल. म्हणलं बाई आता तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय घे. माझी ताई चालली गेली. माझा मोठा दादा ड्युटीला, माझे वडील बाहेर गावी होती. माझी ताई तशीच एकटी निघाली. त्या नाराधमानं मस्त स्वयंपाक करून घेतला, जेवण वगैरे करून घेतले आणि मस्त रात्री 10:30-11 वाजेला विचारलं रुपाली पैसे आणलेत का. माझ्या ताईनं सांगितलं, म्हणले स्वामी तुम्ही एवढ्या घाईघाई मला फोन केला, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी तशीच निघून आली. माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता आणि पप्पा तर बाहेर गावी गेलेले. मी तशीच निघून आली. महाराज गाव पूर्ण शांत होतं. त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. स्वार्थापोटी मारत होता. कदाचित स्वार्थापोटी का असे ना, त्यांची बाजू खरी आहे, त्यांच्या मनासारखं झालं आणि त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून मारत असेल. 1-2 चापट मारली असती तर ठीक आहे. 1-2 चापट मारत असेल तर ठीक आहे. त्या नराधमानं माझ्या ताईला मारायला सुरुवात केली. दादा एवढं मारलं माझ्या बहिणीला, एवढं मारलं माझ्या बहिणीला. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना रधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी तो नराधम मारतच होता. माझ्या ताईनं गल्लीतल्या लोकांना आवाज द्यायचा प्रयत्न केला, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा ना. गल्लीतल्या लोकांनी मला सकाळी सगळी हकीकत सांगितली. मी म्हणलं काका खरंच तुमची मुलगी समजून वाचवलं असतं हो माझ्या ताईला. ते म्हणत होते महाराज हे परिवार एवढं नालाय का, यांच्या दारात कुत्र्याला भाकर मिळत नाही तर आम्ही माणसं काय यांच्या दारात जाणार. माझी ताई प्रत्येकाला विनंती करत होती, कोणाला तरी दया येऊ द्या मला वाचवा ना. माझी ताई आवाज देत होती म्हणून त्यांना राधामानं माझ्या ताईच्या तोंडामध्ये कापड होतं ना, कापड कोंबलं का तिचा आवाज बाहेर यायला नको म्हणून. दादा तो मंडपातला भाऊ सांगत असेल त्याचं मनोगत, पर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा रवी किरण महाराजाचं मनोगत ऐका ना.
माझ्या ताईचा आवाज येत नाही या, माझ्या ताईचा आवाज येत नाही या, बोललं जात नाही, दोघं हातही तोडलेत, दोघं पायही तोडलेत, आता उठलंही जात नाही या, बोललंही जात नाही या. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यामध्ये दोर टाकला, खेचत खेचत जिन्यानं वरती घेऊन गेला, दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलो. दादा, तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8-9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, आता रक्षाबंधन गेलं, रक्षाबंधनला येत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते, न जाणू तू माझ्यावर असा कोणता राग धरून बसली? 8 वर्षापासून माझ्या हाताला तू राखी बांधत नाहीये. दादा, ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं. माझा एक कीर्तनातून संदेश असेल, श्रीमंती बघून पोरी देऊ नका, फक्त श्रीमंती बघू नका. पोरं संस्कारी आहेत का ते पण बघत जा, मगच मुली द्या. नाहीतर माझ्यासारखं रडावं लागतं बरं. प्रत्येक सणाला वाट पाहतो, प्रत्येक त्योहाराला वाट पाहतो. ताई अगं सगळ्या बहिणी राखी बांधायला येत आहे भावाला, तुला माझी दया नाही का ग येते बाई? असा कोणता गुन्हा झाला माझ्याकडनं? तू अशा कोणता राग धरून बसली आहे का तू राखी बांधायला येत नाही? बाई बीजला मला ओवाळत नाही. दादा, तो मंडपातला भाव वाट बघत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माईला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं. अंतिम शिखर आहे ते बापाचं. बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी मोजता येत नाही. बापाच्या प्रेमाची लांबी मोजता येत नाही आणि रुंदी मोजता येत नाही. बापाच्या जवळ जाते, बापाच्या गड्याला मिठी मारते पोरगी, बापाला सांगते पप्पा मी तर चालली हो सासरी, पण माझ्या मायवर नका रागवत जाऊ पप्पा. का? जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या मायवर रागवता ना पप्पा, माझी माय एका कोपऱ्याला बसून रडते. होय, मी जवळून बघितला. जोपर्यंत मी होती तिला समजवायची, आता मीही चालली तर माझ्या मायला कोण समजवणार आहे? पप्पा नका ना रागवत जाऊ माझ्या मायवर. तुम्ही रागवताना माझी माय 2-2 दिवस जेवत नाही हो पप्पा. जसं आज मी तुमचं घर सोडून जाते, तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांचं घर सोडून तुमचं घर सांभाळते, तुमचा संसार करत्या. तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही. पप्पा नका रागवत जाऊ माझ्या मायवर. एवढा प्रेमानं बघते ना दादा. फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. हे भाव फक्त मुलगीला असतात. कदाचित मुलांना या विषयावर टिंगल वाटते. तो बाप पोरीला सांगतो, बेटा जा, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव की तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती, त्या बैलगाडीमध्ये पोरगी बसली. बैलगाडीमध्ये पोरगी बसली आणि बैलगाडी आता तो हाकणारा हाकत होता, पण पोरगी मागं तोंड करून बसली. बैलगाडी पुढे चालत होती. मागं तोंड करून बसण्याचं कारण असं होतं, जसं बाळ जन्माला आल्याच्या नंतर लेकराची नाड खांडली जाते, म्हणजे माईपासून बाळ वेगळं केलं जातं, तशी ती पोरगी विचार करत होती की आता मी माहेरपासून वेगळी होणारा, माझा अंतर पडणारा जो अधिकार माझा होता, तो अधिकार आता माझा राहणार नाहीये. माझं माहेर माझ्यासाठी परकव होणारा. एकदाच डोळे भरून आता माहेर बघायचे, कारण हे माहेर माझं परकव होणारा. बैलगाडीमध्ये बसलेली पोरगी त्या अगोदर नवरदेवाकडनं आलेल्या बाया होत्या, त्या बायांना सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई, ते माझ्या बापाचं. डोळे भरून माहेर बघायचं. ओ आत्या, ते घर दिसतंय ना, ते माझ्या बापाचं. ती गली दिसते ना ताई, ती पूर्ण माझ्या काका बाबांची.
बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली, गुर्राकी गुर्र चारत होता. त्या गुर्राकाकडे बघून पोरगी म्हणते, आत्या तो जो गुर्राकी दिसतोय ना तो माझ्या माहेरचा. अजून बैलगाडी पुढे गेली, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढपाळला बघून पोरगी सांगते, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, ऐन अरण्यात बैलगाडी गेली. आता कोणी दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडणारा ध्वज दिसत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, आत्या तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो माझ्या माहेरचा, तो मा बापाच्या गावाचा. आत्या बघा ना, आत्या बघा ना, तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथमचा कन्या सासू देवाचं दर्शन घेतलं, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते आणि डोळ्यात अश्रू होते तुकोबारायांच्या. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू, 4 पाऊल